गुरुर्ब्रह्मा गुरुविष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. रामकृष्ण हरी. चला ऐकूयात ज्ञानेश्वरीचं एक पान. आज आपण ऐकणार आहोत ज्ञानेश्वरीच्या 3ऱ्या अध्यायाचा म्हणजे कर्मयोग या अध्यायाचा अंतरंग. अंतरंग म्हणजे अध्यायाचा सारांश. तर लक्ष देऊन ऐकूयात आजचे हे पान. श्री भगवान श्रीकृष्णाने 2ऱ्या अध्यायात सूत्ररूपाने सांगितले की गीता हे मोक्ष प्राप्त करून देणारे ज्ञानप्रधान शास्त्र आहे. परंतु प्रत्यक्षात संसारिक जीव अज्ञानाने बांधले गेले आहेत. त्यांना मोक्षपद प्राप्त करून घेण्याची योग्यता येणे जरुरी आहे. त्यासाठी गीतेत भगवंतांनी 3ऱ्या अध्यायात कर्मोपासनेचा मार्ग सांगितलेला आहे. प्रारंभी अर्जुनाने विचारले, देवा, तू एका बाजूने कर्माचा निषेध करतोस आणि दुसऱ्या बाजूने तूच मला हिंसा रूपी पाप करायला सांगतोस. मला असा दुटप्पी उपदेश न करता सोप्या व निसंदिग्ध रीतीने माझे हित कशात आहे ते सांग. तेव्हा भगवंत सांगतात, निष्काम कर्म मार्ग व ज्ञान मार्ग हे दोन्ही मीच सांगितले. दोन्ही मार्गाने फल मिळते, पण दोन्ही मार्गांचे अधिकारी वेगवेगळे आहेत. मंद अधिकाऱ्यांनी ज्ञानमार्गाचा अवलंब करणे योग्य होणार नाही, कारण केवळ कर्म टाकण्याने कर्मत्याग होऊ शकत नाही. कर्मातीत झालेल्या साधकाला देखील देह असे तोपर्यंत कर्मत्याग करणे शक्य नाही. वासनायुक्त पुरुषांनी बाह्यकर्मेंद्रिय प्रवृत्तीचा निरोध केला तरी त्यात दांभिकपणा दिसून येतो का? निष्काम पुरुषाचे अंतःकरण शुद्ध असते. त्याची कर्मेंद्रिय व्यापार करताना दिसली तरीही तो त्यात आसक्त नसल्याने कर्ममुक्तच असतो. इथे श्री ज्ञानदेवांनी स्वधर्माचे स्पष्टीकरण करताना अग्निमुखी हवन, देवपूजा, ब्राह्मण भोजन, गुरुभक्ती, अतिथी सत्कार व ज्ञातिसंतोषाचा उल्लेख केलेला आहे. भगवंत म्हणतात, सन्मार्गाने मिळवलेले पदार्थ भोगार्थच आहेत असे न समजता स्वधर्मरूपही यज्ञाद्वारा परमेश्वरास अर्पण करावे. विशेष प्रसादाचे संतोषाने सेवन करावे. प्रत्येकाने स्वतःचे कर्म यथाविधी निर्दोष रीतीने करावे. पूर्वकर्माचे फळ भोगण्यासाठीच मनुष्याला शरीर मिळालेले आहे. म्हणून कर्म टाळणे अशक्य आहे. जनकाप्रमाणे कर्मत्याग न करता मोक्षाप्रत जाता येते. म्हणून आत्मज्ञानी पुरुषांनी अज्ञानी जीवांना उदाहरण म्हणूनच कर्मत्याग न करता कर्मे अवश्य करावीत. त्यांनी बहुरूप्याप्रमाणे अज्ञान लोकांसाठी स्वधर्मचारण करावे. कर्मे ही प्रकृतीच्या गुणानुसार इंद्रियांद्वारे होतात. ब्रह्मनिष्ठ पुरुष त्यात आसक्त होत नाहीत. त्यांचे कर्मदाचम्य नसल्यामुळे ते कर्मबंधात सापडत नाही. पण जो कर्मात आसक्त होतो तो बंधात सापडतो. पुढे अर्जुनाच्या शंकेला उत्तर देताना भगवंत म्हणतात, काम व क्रोध हे दुष्ट प्रवृत्ती आहे. यांनी ज्ञानी व भजनी साधकांचा आजपर्यंत नाश केला आहे. अज्ञानी लोकच नव्हे तर ज्ञानी देखील या कामक्रोध मोहांपुढे गाळत होतात. ज्ञान हे फार शुद्ध व कल्याणकारक आहे. पण जेथे ज्ञान आहे तेथे हे दुष्ट अगोदरच येऊन बसतात. त्यांना आक्रमण देण्याचा एकच मार्ग उपाय आहे, तो म्हणजे या कामक्रोधाधिकांची राहण्याची ठिकाणची इंद्रिये त्यांची पूर्णपणे दमन करणे. काम क्रोध गेले की मन व शुद्धी या दुष्टांच्या कचाडीतून सुटते व जीवाला ब्रह्मरूपी स्वराज्य उपभोगता येईल. तो अक्षय सुखात रममान होईल. आजचं ज्ञानेश्वरीचे पान इथंच संपलेलं आहे. या पुढच्या भागात आपण प्रत्यक्ष अध्यायाला सुरुवात करू. रामकृष्ण.